स्वीट गावची खबर न्यूज। सावरोली येथील राधाकृष्ण व साईबाबा मंदिर इथं आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। या पवित्र उत्सवात पहिल्या दिवशी आयोजित केलेली महापूजा रायगड भूषण विनोद शंकर चोगले यांच्या शुभ हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडली। या प्रसंगी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर वेदमंत्रांच्या घोषात श्रींच्या मूर्तीला अभिषेक व पूजन विधी करून पूजा विधी झाली। 43 वर्षाची परंपरा राखत सावरोली इथं गवळी समाजाच्या पुढाकारानं राधाकृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सोमवार दिनांक 2 फेब्रुवारीला प्रारंभ झाला। यावेळी पहाटेच्या दरम्यान विनोद चौगले व संध्या विनोद चौगले यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली। या सप्ताहाची सांगता 10 फेब्रुवारीला होणार असून या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यामुळे सावरोली परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। अखंड ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं स्वानंद सुख निवासी हरिभक्त परायण बाळाराम महाराज कांबेकर यांच्या प्रेरणेनं गुरुवर्य हरिभक्त परायण तानाजी महाराज कर्णुक यांच्या कुशल नेतृत्वानं हरिभक्त परायण किरण महाराज घोसाळकर यांच्या मार्गदर्शनानं सावरोली ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक यांच्या सहकार्यानं अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे। पहिल्या दिवसाची महापूजा रायगड भूषण विनोद शंकर चोगले यांच्या शुभ हस्ते करण्यात आली। कळस पूजन हरिश्चंद्र शिवराम चोगले, वीणा पूजन राजेश रामकृष्ण मेहतर, ध्वजपूजन साईनाथ अनंत मेहतर, ग्रंथपूजन शिरीष सटुराम चोगले, कार्यारंभ संजय वसंत घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले। कीर्तन रूपी सेवा आदरणीय हरिभक्त परायण श्री उल्हास महाराज सूर्यवंशी देवाची आळंदी आजपासून पुढे दररोज सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, कीर्तन, भजन, दररोज दानशूर भाविकांकडून अन्नदान होते। शेवट धूपोत्सव आणि काल्याचं कीर्तन या सोहळ्यासाठी सावरोली ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, महिला मंडळ व भाविकांनी गर्दी केली होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अधिकारी, सावरोली ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेत आहेत।